तो देखो कैसा है, ऑब्जेक्ट कुठे ठेवली होती काल, काल ऑब्जेक्ट कुठे ठेवली होती, बियॉन्ड 2f1 ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ 2f1. तर परत वेगवेगळ्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आणि आणखीन डायग्राम्स कशा कशा येतात बघू. आज फक्त डायग्राम वर प्रॅक्टिस करायची, आज फक्त काय करायची, डायग्राम वर प्रॅक्टिस करायची, राईट. मग रूल्स काय काय आहेत रेचे, कॉन्व्हेक्स साठी, कॉन्व्हेक्स लेन्स साठी रूल्स काय काय. तर फर्स्ट वन, रे going parallel to principal axis passes through the focus. Ray going parallel to principal axis passes through the focus. Ray passing through the focus becomes parallel. Ray passing through the focus becomes parallel. And ray going through the optical center goes undeviated. Ray going through the optical center goes undeviated. नंबर 1 क्या करना है बोलो, ड्रॉ लेंस. नंबर 1 काय, ड्रॉ लेंस. ठीक आहे. लेंस झालं की सेकंड काम ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सॉरी प्रिन्सिपल ऍक्सिस. लेंस झालं की दुसरं काम काय करायचं, ड्रॉ प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे. मग इकडे एक फोकस पकडायचा, एक ठराविक अंतरावर पकडा, असं काही नाही पुढे पकडायचा. इकडे एक फोकस, या बाजूला एक फोकस. ठीक आहे. इकडे एक फोकस, इकडे एक फोकस. फोकस इतकंच डिस्टन्स परत एक घ्या, फोकस इतकं डिस्टन्स परत एकदा घ्या. ठीक आहे. फोकल डिस्टन्स, फोकल डिस्टन्स, अगेन फोकल डिस्टन्स, अगेन फोकल डिस्टन्स. हे बरोबर डिस्टन्स घ्या, डायग्राम चुकत नाही. हे डिस्टन्सेस बरोबर घ्या, डायग्राम चुकत नाही, एकदम बरोबर आहे, राईट. स्केलने लाईन्स ड्रॉ करा, एकदम बरोबर डायग्राम आहे. फर्स्ट ऑब्जेक्ट कुठे ठेवले होते काल, ऑब्जेक्ट वॉज बियॉन्ड 2f1, ऑब्जेक्ट वॉज हियर. पहिला ऑब्जेक्ट कुठे ठेवले होते, ऑब्जेक्ट वॉज बियॉन्ड 2f1, ऑब्जेक्ट वॉज ऍट दिस पॉइंट. इथं ऑब्जेक्ट ठेवले होते आणि ड्रॉ केलं होतं. आता काय बघूया, ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी. आता काय बघू, ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे खूप दूर आहे. ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, झाडाची एक इमेज घेऊन बघितली ना आपण, सनची पण इमेज घेऊन बघितली. ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी. मग ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी असेल तर काय होते, ऑब्जेक्ट, इफ ऑब्जेक्ट इज ऍट इन्फिनिटी, तर काय होते, रेज कम पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. If object is at infinity, rays come parallel to principal axis. ठीक आहे. तर याची डायग्राम वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. याची डायग्राम काय वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. If rays are coming parallel to principal axis, they pass, they converge at the focus. If rays are coming from object which is at very large distance, if rays are coming from object which is at very large distance, then rays are parallel to each other, and parallel rays converge at focus. Parallel rays converge at focus. मग फोकस वर सगळे एकत्र आले पॅरलल रेज. पॅरलल रेज फोकस वर काय झाले, एकत्र आले. मग फोकस वर इथं इमेज बनते. मग इमेजची साईज कशी आहे, ऑब्जेक्ट जी इमेज तयार झाली, या पॉइंटवर जी इमेज तयार झाली ती कशी आहे, व्हेरी स्मॉल इमेज और पॉइंट इमेज, एकदम छोटी इमेज तयार होते. आपण समजा लेन्स घेतली आणि सनलाइटला एकत्र केलं, आपल्याला काय वाटते, पेपरवर सनलाइट एकत्र झाली आणि तिथं पेपर जळायला चालू होते ना. आपण काय केलं, असे लेन्स घेतली, आपण अशी लेन्स घेतली आणि वरून सनलाइट आली समजा, आणि या पेपरवर सनलाइट काय केली, कन्सन्ट्रेट केली. म्हणजे सनलाइट कन्सन्ट्रेट केली ती सनची इमेज आहे. जी सनलाइट कन्सन्ट्रेट केली का, ती काय सनची इमेज आहे. ते सर्क्युलर दिसते का, ते सनच आहे, ते सनची इमेज आहे ती.
पाहिलं का मी काय बोलतोय ते सनची इमेज आहे जे पण छोटं दिसतंय लेन्स धरला आणि पेपर वर खाली करून इथे रेज एकत्र आले तर ते गोल गोल सर्क्युलर दिसतंय ते काय ते सनची इमेज आहे मग इफ सन इज ॲट इन्फिनिटी मग इमेज कुठं तयार झाली ऑन द फोकस इमेज कुठं तयार होते ऑन द फोकस कळतंय ते जे छोटं कन्सन्ट्रेटेड दिसतंय ते फोकस हे असतंय इमेज आहे घरी करून बघा वर काय करा सीएफएल बल्ब चालू करा वर काय करा सीएफएल बल्ब चालू करा आणि लेन्स खाली धरा म्हणजे त्या बल्ब पासून भरपूर अंतरावर धरा वर सीएफएल बल्ब चालू करायचं खाली लेन्स धरायची एक लेन्स घ्या एकदम मस्त एक्सपेरिमेंट करून बघा जरा मस्त आयडिया येईल मजा येईल तसंही घरी बसून काही काम नाही काहीतरी काम करा इंटरेस्टिंग मग लेन्स घेऊन लेन्सला वर खाली करा आणि पेपरवर बरोबर इमेज घ्या लेन्सला वर खाली करा आणि पेपरवर बरोबर इमेज घ्या कन्सन्ट्रेट झाले का रेज सगळे बघा ते सीएफएलच्या ज्या हे आहेत पाईप्स आहेत छोट्या छोट्या त्या पाईप्स दिसतील तुम्हाला पेपरवर सीएफएलच्या छोट्या छोट्या पाईप्स आहेत का त्या पाईप्स दिसतील ते इमेज असतील ती कोणाची सीएफएलची इमेज आहे मग काय इफ ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी इमेज इज ॲट फोकस इमेज कुठं तयार झाली ॲट फोकस इमेज कशी आहे व्हेरी स्मॉल आणि इमेज उलटीच असते इन्व्हर्टेड असते इमेज कशी आहे इन्व्हर्टेड असते आणि काय असते रिअल इमेज इन्व्हर्टेड इमेज रिअल पॉइंट इमेज छोटी असते आणि पुढे तयार होते फोकस ठीक आहे चलो ही डायग्राम सोपी आहे ही काढून घेऊ नका याचा फोटो काढा याचा फक्त स्क्रीनशॉट घ्या पुढची डायग्राम आपण बघू पुढची तुम्ही ड्रॉ करा ओके हे कळलं का रे बाळांनो हे जे एक्सप्लेनेशन झालं हे कळलं का ऑब्जेक्ट दोन ठिकाणी ठेवल्या एक ऑब्जेक्ट होती इन्फायनाइट डिस्टन्सला मग एकदा ऑब्जेक्ट होते 2f च्या पलीकडे आता बरोबर ऑब्जेक्ट 2f वर ठेवून बघू कुठे इमेज तयार होते कळते एवढं चलो याचा फक्त स्क्रीनशॉट मारा नेक्स्ट डायग्राम ड्रॉ करायला मी सांगतो चलो नेक्स्ट डायग्राम बघा आता काय करू ऑब्जेक्ट ऍट 2f1 ऑब्जेक्ट पुढे ठेवले आता ऍट 2f1 परत पहिलं काम करणे लेन्स काढणे दुसरं काम प्रिन्सिपल ऍक्सिस ऑप्टिकल सेंटर पासून एक डिस्टन्स घ्यायचं फिक्स f1 पकडायला इतकंच डिस्टन्स परत घ्यायचं 2f1 तेवढंच डिस्टन्स पलीकडे f2 इतकंच डिस्टन्स आणखी पलीकडे 2f ठीक आहे 2f2 f2 जरा वर लिहितो डायग्रामला थोडं सोपं जाते लेन्सेस मुळे ऑलवेजच इन्व्हर्टेड इमेज होते असं काही नाही सरळ पण होते बहु ती पण डायग्राम सरळ पण इमेज होती त्या चलो मग इथं ठेवला आपण ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट इज ऑन 2f1 ऑब्जेक्ट इन्फिनिटीला होती जरा जवळ आणली इथं ठेवली माझा 2f1 ला त्याच्यानंतर इथं ठेवायची त्याच्यानंतर इथं ठेवायची त्यानंतर इथं ठेवायची ऑब्जेक्ट इज ॲट 2f1 मग काय होतंय पॅरलल रे एकदम सोपं पहिलं काम काय पॅरलल रे passes through the focus parallel ray passes through the focus and दूसरं ray passing through the optical center goes undeviated ray passing through the optical center goes undeviated किंवा असं पण करा ray passing through focus ray passing through focus goes parallel to principal axis
ray passing through focus becomes parallel. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा काढला तर ते पण बरोबर याच्यातूनच आहे ना. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा काढला तर ते पण बरोबर इथूनच याच्यातून जाते बरोबर. मग इथं तयार होणार इमेज हे टीप पासून आलेले इथं आले म्हणजे इथं टीप तयार होणार मग इमेज तयार होते अशी. हे टीप पासून आलेले रेज आहे इथपर्यंत आले मग इथं टीप तयार होणार. मग if object is at 2f1 image is also at 2f1 2f2. if object is at 2f image is also at 2f 2f वर ठेवली तर 2f1. याची साईज त्याची साईज सेम होते. सेम साईज इन्व्हर्टेड आणि रिअल असतो. ठीक आहे. रेज ऍक्च्युअली भेटालेत म्हणजे रिअल. रेज ऍक्च्युअली एकमेकांना क्रॉस करालेत म्हणजे रिअल. रेज तिथून आल्यासारखे वाटत असतील तर व्हर्च्युअल इमेज बघू याच्यानंतर थोड्या वेळाने. ही ड्रॉइंग करा. ही ड्रॉइंग करा बरोबर 2f वर झाली पाहिजे. बरोबर 2f वर उलटी तयार होते. ठीक आहे. थोडं ऍडजस्ट करायला लागेल. तुम्ही जर डायग्राम काढा तर थोडा हा पॉईंट इकडे जाऊ शकते की थोडा इकडे जाऊ शकते. थोडा प्रॉब्लेम येऊ शकते. त्याला थोडा ऍडजस्ट करा. बरोबर 2f वर झाली पाहिजे. डायग्राम जर एकदम आपण व्यवस्थित काढली तर 2f वर जाते. पण थोडं कधी कधी आपलं चुकतंय. या डिस्टन्स मध्ये थोडं मागे पुढे होतं. थोडं इकडे इकडे होऊ शकते. चेक करा. यायले का बरोबर. 2f2 and 2f1 हे सेंटर ऑफ कर्वेचर नाही. हे वेगळे आहे. सेंटर ऑफ कर्वेचर नाही. 2f2 म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर नाही. फोकल लेंथच्या डबल आहे. फोकल लेंथ सेंटर ऑफ कर्वेचरच्या रेडियस ऑफ कर्वेचरच्या अर्ध नसतं. इथं मिरर मध्ये असतं. इथं नसतंय. मिरर मध्ये रेडियस पेक्षा अर्धी फोकल लेंथ असते. याच्या रेडियस पेक्षा अर्धी फोकल लेंथ असते. इथं नसतंय. मग हे सेंटर ऑफ कर्वेचर नाही. हे फोकल लेंथच्या डबल आहे म्हणून 2f. हे फोकल लेंथच्या डबल आहे म्हणून 2f. नाही तर याला सीच नाव दिलं असतं ना. नवीन नाव कशाला दिलं असतं. हा कन्फ्युजन असू शकते. बरं झालं डाऊट विचारला. कन्फ्युजन असू शकते. 2f इज नॉट सेंटर ऑफ कर्वेचर. करेक्ट आली का. खूप छान. करेक्ट आली तर खूप छान. करेक्ट येते का बघा डायग्राम. करेक्ट आली तर मला सांगा. बरोबर इथंच इमेज आली तर डायग्राम एकदम करेक्ट आहे. सुपर डायग्राम आली. इथंच इमेज आली तर एकदम बरोबर सुपर डायग्राम आली. येते बरोबर. तिथंच थोडासा लफडा होऊ शकते. इकडं तिकडं थोडी जाऊ शकते. अप्रॉक्सिमेटली आली. ठीक आहे. करेक्ट आले. खूप छान. व्हेरी गुड. करेक्ट जिसका अच्छा व्हेरी गुड. खूप मुलांची करेक्ट आली. चांगली गोष्ट. चला कम्प्लीट करा. बाकीची मुलं सगळे कम्प्लीट करा. नेक्स्ट डायग्राम बघू. आता ऑब्जेक्टला काय करायचं तर मध्ये आणायचं. ऑब्जेक्टला इथं मध्ये आणायचं. डायग्राम्स ड्रॉ करा. तुम्हाला वाटेल डायग्राम बघून अरे क्या है चिल्लर है ना कैसा है सिंपल है ना रे. ओके. पण काढायला जाल तेव्हा असं टर्रकन तुमची हे काय होणार चड्डी फाटून निघेल. काढा बाळांनो काढा. काढा. चड्डी फाटून निघेल म्हणजे असं भीती वाटेल. याचा अर्थ वाक्यप्रचार असतात ना मराठीमध्ये. घाम आला. अभ्यास करून करून घाम आला. मग अभ्यास करून काही घाम येत नाही म्हणजे अभ्यास करून थकली असा अर्थ त्याचा. कळते ना. चड्डी फाटण्याचा अर्थ भीती वाटणे. असं भीती वाटणे. कळते ना तुम्हाला. वाक्यप्रचार असतात मराठीमध्ये. चड्डी फाटणे तुम्हाला काय वाक्यप्रचार कुठं बुक मध्ये भेटणार नाही. आपण असं वापरातला वाक्यप्रचार. चलो झालं का. ऍक्युरेट आली. व्हेरी गुड. ऍक्युरेट ज्यांचं आले चांगली गोष्ट. चला नेक्स्ट बघायचं. नेक्स्ट बघायचं. चलो बाळांनो नेक्स्ट बघायचं. चलो नेक्स्ट ला ऑब्जेक्ट आता कुठे ठेवू. ऑब्जेक्ट आता कुठे ठेवू. बिटवीन
2f1 and f1. Object between 2f1 and f1. Object between 2f1 and f1. ठीक है. Object between 2f1 and f1. एक specific distance वर f1 इतका specific distance वर 2f1 same distance f2 again same distance 2f. ठीक आहे. ये 2f2 आणि f2 वर लिहा कारण आपली इकडली डायग्राम खाली येते. चलो बा पटपाट इधर आज मुलं कुठले जास्त जॉईन झाले रे 23 दिसाले आज. मग ऑब्जेक्ट ठेवली इकडे. ऑब्जेक्ट ठेवली इथं पुढं बिटवीन f1 and 2f1. ऑब्जेक्ट ठेवली इथं बिटवीन f1 and 2f1 ऑब्जेक्ट ठेवली. ठीक आहे. परत सेम तेच रूल अप्लाय करायचे. parallel ray passes through the focus. Parallel ray passes through the focus. Parallel ray passes through the focus. And ray passing through optical center. Ray passing through optical center goes undevate. इथं फोकस मधून पण पाठवला तरी चालते, तिथं जाऊन भेटते. फोकस मधून पाठवला तर पॅरलल जाईल, परत इथं जाऊन भेटणार, काय वेगळं होणार नाही. ते पण करायचं तर करा. हे पासिंग थ्रू फोकस बिकम्स पॅरलल, परत इथंच कट मारणार, तिथंच इमेज तयार होते, वेगळ्या ठिकाणी इमेज तयार होत नाही. मग दोन्ही रेज इथं भेटायला इथं इमेज तयार झाली. ठीक आहे. मग 2f1 च्या आतमध्ये आला की हे 2f2 च्या पलीकडे, 2f च्या आत घुसवला की हे 2f च्या पलीकडे. आता इमेज काय होते, मोठी होते, लार्जर इमेज होते. त्याला काय म्हणतात, एनलार्ज्ड, इन्व्हर्टेड and real and beyond 2f. 2f च्या पलीकडे एनलार्ज मोठी इन्व्हर्टेड रियल तयार होते. ठीक आहे. करा ड्रॉइंग, फटाफट ड्रॉइंग करा. एक्झामला येतील बहुतेक डायग्राम काढा. एक्झामला डायग्राम काढायला विचारू शकतील. कारण एक डायग्राम तर दिले बुक मध्ये, डायग्राम काढायला विचारू शकतील एक्झाम मध्ये. बघूया की तसे एक्झाम. आहेत एक्झाम्पल आहेत, डायग्राम सारखे एक्झाम्पल आहेत, एक्सरसाइज मध्ये डायग्राम काढायला विचारतात. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. हो गया रे. सर्वांचं झालं का? नेक्स्ट बघूया. मग सर्वांचं झालं का बघा, नेक्स्ट बघूया. चला थोडं फास्ट काम करा, थोडं ड्रॉइंग वगैरेचं फास्ट काम करा. डायग्राम चुकीची यायला लागली तर याचं काय करा, डायग्राम चुकीची यायला लागली किंवा वेळ लागायला लागला तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर करा परत एकदा. पण ट्राय तरी करा, आता ट्राय तरी करा, नाही आलं तर मग स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट टेक्निक
चलो अगेन लेन्स आता कुठे ठेवायची ऍट F1 ठेवायची लेन्स then second term principal axis then F1 to F1 F2 to F image is at focus sorry object is at focus ठीक है object is at focus बघू ना प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खालीच येते का काय होते बघू की ऑब्जेक्ट इज ऍट फोकस पॅरलल रे passes through the focus parallel ray passes through the focus आणि आता फोकस मधून जाऊच शकत नाही ना आपण फोकस मधून या टोकापासून येणारा फोकस मध्ये गेला तर खाली जाईल इकडे कशाला जाईल मग फोकस मधून रे काय आता जाऊ शकत नाही कारण ऑब्जेक्टच फोकसवर बसली ray cannot pass through the focus because object is on the focus but ते तर रे आता गेला आता काय रे passing through the optical center ray passing through optical center goes undeviated parallel passes through focus passing through optical center goes undeviated आणि हे दोन्ही पॅरलल रेज येतात हे दोन्ही रेज काय आहेत पॅरलल येतात मग पॅरलल मध्ये कुठे जाऊन भेटणार पॅरलल म्हणजे ते कुठे जाऊन एकमेकांना भेटतील ऍट इन्फिनिटी म्हणजे भेटणारच नाही दिस रे आणि दिस रे दिस टू रेज आर पॅरलल डायग्राम ड्रॉ करून बघा पॅरलल म्हणजे भेटणार कुठे तर भेटणारच नाही म्हणजे भेटणार कुठे म्हणायचं they will meet each other at infinity means images at infinity images at infinity किती आहे खूप मोठी आहे व्हेरी लार्ज इमेज तयार होणार कुठं जर जाऊन इकडे भेटणार मग एवढी मोठी तयार होणार समजा हे जर इथं भेटलंय तर इथून इथपर्यंत इमेज तयार होणार कुठं भेटतील खूप खाली जाऊन भेटतील मग एवढी मोठी इमेज तयार होणार एनलार्ज्ड व्हेरी लार्ज इमेज ऍट इन्फिनिटी आणि उलटीच असणार आणि रिअल असणार ओके इन्व्हर्टेड इमेज असणार आणि रिअल असणार ठीक आहे ऑब्जेक्ट आता याच्या आतमध्ये ठेवून बघू थोडं वेगळं होते रिअल इमेज होत नाही आता मग व्हर्च्युअल इमेज तयार होते ऑब्जेक्ट इथं आत घेऊन बघूया चलो ड्रॉइंग करा पटापट ड्रॉइंग करा हो गया क्या सगळ्यांचं झालं का बघा फायनल डायग्राम कॉन्व्हेक्स लेन्सची फायनल डायग्राम कॉन्व्हेक्स लेन्सच्या जास्त डायग्राम आहेत कॉन्केव्ह लेन्सची एकच डायग्राम असते कॉन्केव्हच्या खूप डायग्राम नसतात एकच असते कॉन्व्हेक्सच्या खूप साऱ्या डायग्राम आहेत आता हे झाल्यानंतर एकच होता फायनल डायग्राम कॉन्व्हेक्सची कॉन्व्हेक्स मग डिस्प्ले असते चल आतापर्यंत रियल इमेजेस होत होते आता व्हर्च्युअल इमेज तयार होते ओके चलो देखेंगे object between
F1 and optical center. Object is between F1 and optical center. पहिला ड्रॉ करा लेन्स मी सांगतो त्या स्टेप न करा येते बरोबर. Here optical center, then principal axis passes through it with same distance, F1 to F1 on that side, F2 on that side, to F2, and the object is here between F1 and optical center. ठीक है बघा काय होतंय parallel passes through focus इथं पण चालतंय parallel passes through focus ठीक आहे parallel passes through focus आणि या जर फोकस मधून गेला तर ते लेन्स मध्ये जात नाही या इथून जाणारा जर या फोकस मधून गेला तर निघून जाते लेन्स मध्ये जात नाही ते रूल बसत नाही पासिंग थ्रू फोकस बिकम्स पॅरलल या फोकस मधून जाणारा लेन्स मध्ये घुसतच नाही पासिंग थ्रू फोकस बिकम्स पॅरलल हियर कॅनॉट बी यूज्ड एंड रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर दैट वाला रूल ये यहाँ पे यूज कर सकते हैं हम लोग कैसा रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर ray passing through optical center goes undefeated. मग इकडून जाणारा सरळ हा पॅरलल गेलेला passes through focus. पॅरलल जाणारा passes through focus. ठीक आहे हा मागे एक्सटेंड केला हा मागे एक्सटेंड केला आपण मागे एक्सटेंड केला हा मागे एक्सटेंड केला हा पण मागे एक्सटेंड केला तर काय होतंय इथं इमेज तयार होते ओके इथं इमेज तयार होते डॉटेड काढतो कारण कळावं म्हणून ही इमेज आहे कशी कशी आहे इरेक्ट पोझिशन कुठे आहे पोझिशन इकडे कुठे पण असू शकते हे जिथं ऑब्जेक्ट ठेवली त्याच्या लेफ्टला कुठे पण पोझिशन असू शकते फिक्स नाही पोझिशन ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टच्या लेफ्टला कुठे पण असू शकते पोझिशन काय फिक्स नाही इरेक्ट असणार आणि काय असणार व्हर्च्युअल इरेक्ट व्हर्च्युअल इरेक्ट सरळ असणार व्हर्च्युअल असणार आणि ऑब्जेक्टच्या लेफ्ट हँड साइडला असणार ठीक आहे आणि लार्ज असणार एनलार्ज ठीक आहे इकडून बघितलं तर दिसणार नाही इकडून बघितलं तर दिसणार नाही इकडून बघितलं तर दिसणार ही जी इमेज आहे या बाजूने बघितलं तर दिसणार नाही या बाजूने बघितलं तर इमेज दिसणार ते पाहिले ना म्हणजे लेन्स आपण घेतली आणि लेन्स मधून मी न्यूजपेपर बघायला तो न्यूजपेपर मधले लेटर्स मोठे दिसतात ना तीच व्हर्च्युअल इमेज आहे मी न्यूजपेपर ठेवला समोर आणि त्याच्यावर लेन्स पकडली तर न्यूजपेपर वरचे जे लेटर्स आहेत ते ऑब्जेक्ट छोटे छोटे लेटर्स आहेत ते ऑब्जेक्ट आणि लेन्स पकडल्यावर मोठं दिसते ती इमेज आहे कळते ना मग इकडून बघितलं तर ऑब्जेक्टच दिसणार म्हणजे लेन्सच्या खालून बघितलं तर पेपर आणि लेन्सच्या मधून बघितलं तर इमेज लेन्सच्या पलीकडून बघितलं तर फक्त ऑब्जेक्ट लेन्सच्या इकडून बघितलं तर इमेज समजलं का रे हे समजलं का एकदा सांगा आणि ड्रॉ करून घ्या चलो बोलो ये क्लियर हो गया क्या ठीक है ओके ठीक है चलो ड्रॉ करून घ्या चलो ड्रॉ करा
चलो झालं का रे? तर बस झालं मग आजसाठी इतकं बस झालं.